श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ सोमवार सर्वांना. हा व्हिडिओ आहे तो सोमवारचा आहे. तुम्हाला माहिती आहे का किती वाजलेले आहेत आता सध्या? तर संध्याकाळची वाजलेले 8:30 ते 8:45. आणि यावेळी मी भगवान शंकरांची पूजा करते, कारण मला आज सकाळपासून अजिबात वेळ मिळाला नाही. बेल वगैरे, धोत्र्याची फुलं, फळं मी सगळं रविवारी आणून ठेवलेलं, पण मला ब्लाऊज 2 द्यायची होती सोमवारी सकाळी 12-1 पर्यंत. त्यामुळे मी सकाळी 9:30ला म्हणजे दुकानात जे जाऊन बसले ते मी संध्याकाळी आलेले जवळजवळ 6-6:30ला. आणि हे गेलेले सकाळी 6 वाजता कामाला, आणि ते येणार होते आता 6:30ला घरला, आणि परत 7 वाजता डबा घेऊन जाणार होते. त्यामुळे मी आले ते लगेच स्वयंपाकाला लागले. अजिबात पूजा वगैरे काही करत बसले नाही. स्वयंपाकामध्ये मला 8-8:15 झाले, आणि ते मग डबा वगैरे घेतलं आणि ते गेले. आणि स्त्रीला पण भूक लागलेली, कारण आज मी फक्त शाबूच बनवलेली होती सकाळी. त्यामुळे मग त्याला पण भूक लागली. मग त्याला आधी जेवायला वगैरे दिलं, आणि त्यानंतर म्हटलं आपण निवांत देवपूजा करत बसूया. शंकराची पूजा सकाळपासून माझ्या जीवाला म्हणजे हे लागलेलं, हुरहुर लागलेलं, कारण की आज श्रावणातला सोमवार आणि त्यात मी नाही पूजा केलेली. बेल असूनसुद्धा, सगळं साहित्य असूनसुद्धा मला पूजा करणं शक्य झालेलं नव्हतं. असं होतं बघा आपल्यासोबत एक एकदा. तर चला, शेवटी देवाची परीक्षाच म्हणायची ती, आणि त्या परीक्षेत पण आपण पास व्हायचं. कारण की देवाच्या पूजेला कुठलंही काळ वेळ असं काही नसतं, लक्षात ठेवा. देवानं सगळं सांगितलं की बाबा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कर म्हणून. आणि मला का कोणास ठाऊक सकाळपासून असं वाटत होतं की मातीच्या शिवलिंगाची पूजा, म्हणजे जे पार्थिव शिवलिंग आहे त्याची पूजा करावी असं वाटत होतं. मग शेवटी आमच्या इथे एक ताई ओळखीचे आहेत, त्यांच्या शेतातली माती आणली मी. खरं तर आपल्याला पार्थिव शिवलिंग पूजा करायला वारळाची माती किंवा नदीकाठची माती आणावी लागते, पण आता आणाय जायला म्हणजे कोणच नव्हतं. आता ह्याने पण नव्हते, आणि आमच्या इथनं नदी पण लांब आहे, चालत जाऊन आणणं काही शक्य नव्हतं. म्हणून मी म्हटलं तुमच्या शेतातली माती द्या. मग ती माती आणली, आणि त्यात मी काय केलं तर गंगाजल थोडंसं मिक्स केलं. म्हणजे गंगाजल का मिक्स करायचं तर ते शुद्ध होतं बघा माती ती, त्यामुळे थोडंसं गंगाजल मिक्स करायचं. आणि अशा पद्धतीने मग मी ती माती कालवून घेतली आणि छानशी अशी शिवपिंड बनवली. खूप वेळ झालेला मला सगळं हे करायला, पण शेवटी काय म्हणतात, मनात काय येतं ते केलेलं बरं. कारण की का सांगू, नाहीतर मग आपल्या जीवाला हुरहुर लागते. मला आज असं करू वाटाल तर मी नाही केलं. आणि मी कधीच, खरं सांगते, मी इतक्या वर्षात कधीही माझ्या मनात असं आलं नाही श्रावण महिन्यात की पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. कधीच आलं नाही. कायम मी आहे ती शिवपिंड त्याच्यावर सगळे म्हणजे हे करत असते, सेवा करत असते. पण यावर्षी माझ्या असं का मनात आलं मला काही कळेना. पण म्हटलं आता आलं तर म्हटलं हे करूया. मग स्त्रीला लावून दिलं त्यांच्या शेतातली माती आणायला. तर त्या ताईने पण माती खूप छान दिली. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचंसुद्धा खूप मनापासून आभार. आणि त्यांनी मध्ये 16 सोमवारचं व्रत केलेलं, तर त्यांनी घरात बनवलेल्या होत्या शिवपिंड मातीच्या. मी त्यांना एकदा विचारले की कशाच्या बनवलेल्या तुम्ही काय, तर त्या पण म्हटल्या मला वारळाची माती वगैरे लागते, पण आता राहून दे म्हटलं, कारण आता जे आहे ते आहे. भगवान शंकराने ते मान्य करून घ्यावं. तर शिवपिंड कशी झालेली आहे नक्की सांगा. आणि छोटासा नागसुद्धा मी बनवलेला आहे शिवपिंडीवर. छोटासाच बनवला आहे, कारण मला काही तो एवढा जास्त जमला नाही, पण जसा जमतो तसा बनवला. खाली ताट ठेवलं, त्याच्यावर एक डबा ठेवला आहे आपला, आणि त्याच्यावर मी बेलपान ठेवलेलं आहे. कधीही शिवपिंड पार्थिव ज्यावेळी बनवतो आपण, तर ते खाली नाही ठेवायचं, तर खाली बेलपान ठेवायचं आणि त्याच्यावरच ते आपण तयार करायचं असतं. तर मी सुद्धा तसंच केलेलं आहे. आणि इथं हा अभिषेक आहे तो श्री घालत आहे बघा. श्रीला म्हटलं थोडंसं अभिषेक घालतो, तो जेवलाय खाल्लाय आता, पण म्हटलं असून दे, घाला अभिषेक, कारण की पर्याय नाही बघा. सकाळपासून त्याला पण म्हणजे शाबू खाल्ल्यामुळे भूक लवकर लागलेली होती, आणि मुलांचं काय चालतं. आणि देवाला मी सांगितलं तोडकी मोडकी सेवा जशी असेल माझी तशी तू करून घे. त्यानंतर भस्म लावलं. अक्षरशः आज दूधसुद्धा नव्हतं, दूध होतं पण तापवलेलं होतं. मग तापवलेल्या दुधाने आपण अभिषेक नाही घालू शकत, कच्चं दूधच लागतं अभिषेकसाठी. तर दही पण नव्हतं, दूध तापवलेलं होतं. मग काय करायचं, मग जलाभिषेकसुद्धा महादेवांना खूप प्रिय आहे, म्हणून मग पाण्यानेच अभिषेक घातला. आणि स्त्रीने पण घातला, मी पण घातला. आणि एक 11 मण्यांचं पवतं केलं, ते घातलं. 108 मण्यांचं पवतं मी सकाळी म्हणलेलं की दुकानात गेल्यानंतर आपण आणायचं, एक 10-15 रुपयाला येतं, पण
ते सुद्धा विसरून गेले मी. म्हणजे कामाच्या नादात आपलं सगळं करायचं असतं आपल्याला, कामाच्या नादात ते काय लक्षातच राहत नाही. शेवटी आता स्त्रीला म्हटलं तू एक एक बेलपान दे आणि मी वाहते बेलपान. आणि माझी शिवपिंड कशी दिसत आहे नक्की सांगा कमेंटद्वारे. छोटासा नागवरती बनवला आहे आणि माझी ही अशी छानशी शिवपिंड तयार झालेली आहे. आणि आमचे इथे काकी आहेत, त्या श्रावणात मला प्रत्येक सोमवारी बेल देतात, 108च्या वरच देतात. आणि त्यांना सांगावं लागत नाही बघा, त्या बरोबर आणून देतात किंवा मला सांगतात येऊन घेऊन जावा. आणि काढून मात्र माझ्यासाठी त्या ठेवतात. अक्षरशः संध्याकाळी 7 वाजता रविवारी बेल श्रेयने जाऊन त्यांच्या घरातून आणला तर त्यांनी दिला. हरतालिकेच्या पूजेलासुद्धा मला त्याच बेल देतात. आणि एक एक बेलपान श्री मला व्यवस्थित देत आहे, 3 पानाचं 5 पानाचं. आणि मी इकडं भगवान शंकरांची 108 नावं म्हणत बेल वाहत आहे. किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही शिवपिंड. जसं बेल घालू आपण, जसं शृंगार करू महादेवाच्या पिंडीचा, तसं ते खूप छान दिसतं. आता इथं अभिषेक घालत असताना तुम्ही दही, दूध, तूप, मध, साखर हे सगळ्याने घालू शकता. पण माझ्याजवळ आता तूप वगैरे होतं, पण गडबडीत खूप वेळ झालेला, त्यामुळं मी आहे तशी पूजा केली. पण परतच्या वेळी पुढच्या सोमवारी वगैरे मी नक्कीच प्रयत्न करणार सगळ्यांनी अभिषेक घालायचा. आणि शक्यतो ही पूजा सेपरेट मांडण्याचा सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही आता माझी सगळी पूजा झालेली आहे. आणि आज मला धोत्र्याची फुलं, परत गोकर्णाची फुलंसुद्धा पांढरी 2 मिळाली. रस्त्याने येताना मी दुकान बंद करून येत होते त्यावेळी तिथं 2 फुले होती त्या वेलाला, मग मी घेतली ती. आणि धोत्र्याचं फूल, फळ, गोकर्णाची फुलं हे सगळं आज मला मिळालेलं आहे. आणि माझी शिवपिंडीची पूजा कशी झालेली आहे नक्की सांगा. यानंतर तुम्ही शिवस्तुतीसुद्धा म्हणू शकता. आणि आजची शिवामूठ आहे ती तिळ आहे. मग मी आणि श्रीने दोघांनी मिळून आम्ही शिवामूठ वाहिली. शिवामूठ कधीही कोरडी व्हायची नाही. थोडंसं तिळ हातामध्ये घेतलं आणि पाणी थोडंसं घालवून ते कालवून घेतलं आणि त्यानंतर शिवामूठ वाहिली. शिवामूठ वाहत असताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा, ओम नमः शिवाय म्हणत आपल्या मनातली जी इच्छा आहे ती मागायची आणि शिवामूठ सोडायची आहे. अशाच पद्धतीने 3 वेळा शिवामूठ वाहायची आहे. मी 3 वेळा वाहिली, श्रीला 3 वेळा वाहायला लावली. आणि हे काय नव्हते, नाही तर यांनासुद्धा मी शिवामूठ वाहायला लावली असती, पण ते काय नव्हते. घरातल्या सगळ्यांनी कोणतीही सेवा सगळीजण मिळून केली तर खूप छान वाटतं. पण आता असलेत तर ठीक, नसले तर मग काय पर्याय नसतो. आणि हे बघा श्रीला मी सांगत आहे काय म्हणायचं काय नाही, आणि मी जसं सांगत आहे तसं तो म्हणत पण आहे आणि शिवामूठ वाहत आहे. बरोबर मी 10 रुपयाची तिळ आणलेली आणि ती शिवामूठ वाहायला बरोबर संपले. शिवामूठ का वाहायची तर एक प्रकारचं दान आपल्याला त्या वस्तूचं करायचं असतं. उदाहरणार्थ तांदळाचं, तिळाचं, परत जवस, मूग, हे उडीद सगळ्याचं ह्याचं दान करायचं असतं आपल्याला. त्यामुळे शिवामूठ ही वाहायची असते. आपण देवाला काय देणार, कारण की पूर्ण सृष्टीच त्याने बनवलेली आहे. तो सृष्टीचा म्हणजे पिता आहे. आणि आपण त्याला काय देणार, आपण देण्यासारखे कोण आहोत, कारण सगळं त्याच्या हातात आहे, लक्षात ठेवा. मग आपण काय त्याला द्यायचं, फक्त एक प्रकारचं दान करायचं म्हणून हे सगळं करायचं असतं. आणि आपल्या जी मनाचं मानसिक समाधान आहे ते होतं सगळं केल्यावर. त्यामुळं मनाचं समाधान हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यानंतर मग मी आरती केली शंकरांना. कर्पूर आरती खूप म्हणजे कापराची आरती खूप प्रिय आहे आणि मराठीतलीच लवथवती विक्राळा ती आरती मी केली. आणि नैवेद्य काय तुम्ही फळांचा वगैरे दाखवू शकता. संध्याकाळी काय स्वयंपाक दाखवला तरी चालतो, कारण की आपण उपवास सोडायचाच असतो संध्याकाळी. त्यामुळे स्वयंपाक दाखवला तरी चालेल किंवा दहीभाताचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. तर कशी झालेली आहे माझी पूजा नक्की सांगा. गोकर्णाची फुलं, परत धोत्र्याच्या फुलांनी काल खूप मजा केली, कारण की धोत्र्याचं फुलच मिळत नव्हतं. मी जिथं दरवेळी आणाय जाते तर तिथंसुद्धा मला धोत्र्याचं फूल मिळालं नाही. आणि मी इथं शिवमुद्रा करत आहे. शिवमुद्रा पण सगळं झाल्यावर करत जावा, कारण की ते सुद्धा केलेलं चांगलं असतं. शेवटी मी धोत्र्याचं फूल फळ हुडकत होते आणि तिथे एक काकी भांगलायला गेलेल्या होत्या आणि त्या आल्या शेतातून. त्या म्हणाल्या काय पाहिजे आहे, तर म्हटलं धोत्र्याचं फूल आणि फळ
म्हणजे पाहिजेला आहे म्हटलं, आणि इथं भरपूर होतं आणि माती वगैरे टाकल्यामुळे ते सगळं गेले म्हटलं. मग बरं म्हटलं आणि त्या गेल्या आणि मी तिथं हुडकतच बसले. आणि त्यानंतर मग त्या थोडंसं पुढे गेल्यावर त्यांच्या तिथं दिसलं म्हणजे रस्त्याला त्यांनी, तर तेवढ्या लांबनं ते हाक मारत होते इथं आहे घेऊन जावा म्हणून. मग शेवटी आम्ही तिथं गेलो आणि तिथून आणलं. पण आपल्या मनात जर इच्छा असली तर कुठून नाही कुठं तर आपल्याला काम मिळतंच बघा. पण मनातली इच्छा आपल्या आणि तेवढे भक्तिभाव आपल्या मनात तेवढा पाहिजे, लक्षात ठेवा. मला खूप जीवाला आलेलं कधी मिळते का नाही आता असं वाटत होतं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत मी शिवपिंड बनवलेली आणि आज मी 12 ज्योतिर्लिंग बनवलेले आहेत, तर बघू शकता. आणि आजचा नाग मात्र खूप छान झालेला आहे महादेवाच्या पिंडीवर, कारण व्यवस्थित मी बनवला आणि आज माझ्याकडे वेळसुद्धा खूप चांगला होता. त्यामुळं मी शिस्तात व्यवस्थित असा महादेवाच्या पिंडीवर नाग बनवला. आणि आजची 12 ज्योतिर्लिंगाची जी पूजा केलेली आहे मी, किंवा 12 ज्योतिर्लिंग जे मी बनवलेले आहेत पार्थिव, तर ते कसे झालेले आहेत नक्की सांगा. आणि आज मला सकाळी गुरुचरित्र पारायणला मी सुरुवात केलेली, तर सकाळी वाचन वगैरे केलं, आरती केली, देवपूजा झाली आणि त्यानंतर मी निवांत बसलेले होते. शिवपिंड तयार केली मनसोक्त अशी, त्यानंतर त्याच्यावर नाग पण तयार केला, 12 ज्योतिर्लिंग तयार केली. अशा पद्धतीने मी 12 ज्योतिर्लिंगांनासुद्धा आज अभिषेक घातलेला आहे. आणि खूप छान, खूप मस्त वाटलं मला आज, कारण जे आपण असं काहीतरी करून पूजा करतो त्यावेळी एक मनाचं समाधान असतं, ते वेगळंच असतं. आज श्री वगैरे काही नव्हता, तो क्लासला गेला, परत शाळेला गेला, आज तो काय नव्हता. तरी पण मी बनवत होते त्यावेळी तो बघितलं त्याने आणि तो म्हणत होता तू काही कलाकारच आहेस वाटतं म्हणत होता. खरं मला आज म्हणजे एवढी छान अशी मला 12 ज्योतिर्लिंगाची पूजा करायला मिळेल असं वाटलं नव्हतं. आणि त्यानंतर मी सगळ्या पिंडींना वगैरे भस्म लावून घेतला, नागालासुद्धा भस्म लावला आणि त्यानंतर मग मी बेलपानं वाहिलेले आहेत आणि त्यानंतर आरतीसुद्धा केली भगवान शंकरांची. किती छान पूजा झालेली आहे. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.